मंत्रिमंडळाचा विस्तार झाला. सोलापूरच्या वाट्याला यंदा सुद्धा खरं तर ठेंगाच मिळालेला आहे आणि एकंदरीतच स्थानिक इथला पालकमंत्री सुद्धा आता निवडला जात नाही. त्यामुळे सोलापूरचा विकास पुन्हा एकदा ठप्प होणार आहे. पाहुयात सोलापूर विकास मंचनं या संदर्भात उठवलेला हा आवाज. महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात सोलापूर जिल्ह्याला पुन्हा डावलण्यात आलंय. सोलापूर जिल्ह्याचा पालकमंत्री स्थानिक नसल्यानं जिल्ह्याचा विकास गेल्या काही वर्षांपासून ठप्प असल्याची भावना सोलापूरकरांमध्ये आहे. यंदाच्या मंत्रिमंडळ विस्तारातही सोलापूर जिल्ह्यातून कोणालाही कॅबिनेट आणि राज्यमंत्रीपद मिळालं नाही. त्यामुळं सोलापूरकरांमध्ये नाराजीचा सूर उमटत आहे. सोलापूर जिल्हा हा ऐतिहासिक, औद्योगिक आणि शैक्षणिक दृष्टिकोनातून महत्त्वाचा असून जिल्ह्याला आवश्यक असं राजकीय प्रतिनिधित्व मिळत नसल्याची खंत नागरिकांमधून व्यक्त होतीये. लोकांना आशा होती की यंदा पालकमंत्री म्हणून सोलापूर जिल्ह्यातून असतील, मात्र पुन्हा एकदा जिल्ह्याला उपेक्षित ठेवण्यात आल्याचा आरोप केला जातोय. पालकमंत्री बाहेरचा असल्यानं सोलापूरच्या मूलभूत समस्यांकडे दुर्लक्ष होतंय. अपूर्ण प्रकल्प, उद्योग विकासाची कमतरता आणि मूलभूत सुविधांचा अभाव यामुळे जिल्ह्याच्या प्रगतीला मोठा अडथळा निर्माण झालाय, असं मत जिल्ह्यातील विकास कार्यात पुढाकार घेणाऱ्या अनेक संघटनांनी सोलापूर विकास मंचकडे व्यक्त केलंय. सोलापूरकरांनी आता या परिस्थितीवर तीव्र नाराजी दर्शवत सध्याच्या सरकारवर टीका केली असून जिल्ह्याच्या विकासासाठी स्थानिक नेतृत्वाची मागणी केली आहे. जिल्ह्याला त्यांच्या हक्काचा आणि आवाज उचलणारा प्रतिनिधी मिळाला नाही तर पुढील निवडणुकीत याचा फटका सरकारला बसेल, असा इशारा नागरिकांनी दिलाय. सोलापूरच्या विकासासाठी सरकारनं ठोस पावलं उचलावीत अशी मागणी आता जिल्हाभर जोर धरत असल्याची माहिती सोलापूर विकास मंचचे सदस्य मिलिंद भोसले, योगीन गुर्जर, केतन शहा, विजय कुंदन जाधव, ॲडव्होकेट दत्तात्रय अंबुरे, मनोज क्षीरसागर यांनी दिली आहे.